या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची ट्रिक समजून घेणार आहोत। तर इथे मी एक टेबल तयार केलेला आहे। या टेबलमध्ये जे सर्व कॉलम आहेत त्या सर्व कॉलमला जी मी हेडिंग दिलेली आहे ती आहे अँगल, जसं की 0, 30, 45, 60 आणि 90। तर ज्या सर्व रोज आहेत, ज्या ओळी आहेत, त्यांना मी जी हेडिंग दिलेली आहे ती रेशोची आहे, जसं की साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट। इथे कोणतीही मी व्हॅल्यू लिहिलेली नाही। तर आपण ह्या सर्व व्हॅल्यू पाठ करत बसायचं नाही, ते थोडंसं खिचकट काम आहे। त्यापेक्षा आपण काय करायचं, एक ट्रिक सांगतो ती लक्षात ठेवायची। शून्याची किंमत नेहमी 0 असते, ते 0 लिहिलं आणि त्यानंतर जेवढे कॉलम आहेत त्यांना पुढचा नंबर आपण द्यायचा। जसं की 0 ला आपण 0 लिहिलं, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि नंतर 4। आपण प्रत्येक कॉलमला एक नंबर दिला। आता या सर्व नंबर मध्ये सर्वात मोठा नंबर आहे 4। मग काय करायचं, ह्या प्रत्येक नंबरला 4 ने भाग द्यायचा। जसं की 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4। आपण अपूर्णांक तयार केले। आता हे सर्व अपूर्णांक वर्गमूळ चिन्हात लिहायचे। तर मी इथे सर्वांच्या समोर वर्गमूळ चिन्ह तयार करून घेतो। आता वर्गमूळ चिन्ह तयार करून घेतलं, त्यानंतर ह्याचं जे उत्तर येईल ते आपण साइनची किंमत ह्या पद्धतीने लिहायची। सर्वात अगोदर आपल्याला 0 ला 4 ने भाग द्यायचा आहे। कोणत्याही संख्येने 0 ला भाग दिला उत्तर येतं 0। त्यामुळे इथे साइन 0 डिग्रीची जी किंमत आहे ती 0 आहे। त्यानंतर इथे 1 चं वर्गमूळ 1 येणार आणि 4 चं वर्गमूळ 2 येणार। त्यामुळे 1/4 ह्याचं वर्गमूळ आलं 1/2। त्यानंतर पुढे 2/4 असं वर्गमूळ चिन्हामध्ये आहे। ह्याला संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो। तर बे एके बे आणि बे दुणे 4 म्हणजे 1/2 वर्गमूळ चिन्हात आहेत। तर 1 चं वर्गमूळ नेहमी 1 येणार आहे आणि 2 चं वर्गमूळ वर्गमुळात 2। म्हणून इथे साइन 45 ची किंमत आपल्याला मिळाली 1/2। त्यानंतर साइन 60 ची किंमत काढण्यासाठी वर्गमुळात 3 जे आहेत ते जसेच्या तसे येतील आणि 4 चं वर्गमूळ 2 येईल। त्यामुळे वर्गमुळात 3/2 अशी किंमत मिळाली। आणि सर्वात शेवटी इथे 4/4 आहे। 4/4 अशा इथे भाग जातोय आणि 4/4 म्हणजे इथे वर्गमुळात 1 असं आलं आणि वर्गमुळात 1 चं उत्तर 1 येतं। तर अशा पद्धतीने आपण साइन थीटाच्या सर्व किमती मिळवलेल्या आहेत आणि ह्या किमती आपण कुठेही पाठ केलेल्या नाहीत। आता कॉस थीटाची किंमत काढण्यासाठी काय करायचं, तर एवढं सर्व कॅल्क्युलेशन पुन्हा करायचं का, तर बिलकुल नाही। मग त्यासाठी काय करायचं, साइनच्या ज्या किमती आलेल्या आहेत त्या उलट पद्धतीने लिहायच्या। म्हणजे पहिली किंमत जाईल शेवटी आणि शेवटची किंमत येईल पहिली। अशा उलट ऑर्डरने आपण ह्या सर्व किमती लिहायच्या। बघा काय करायचं, तर पहिली किंमत शेवटी जाईल आणि शेवटची किंमत सुरुवातीला येईल। तर बघा शेवटची किंमत काय आहे, शेवटची किंमत इथे 1 आहे। मग ही 1 किंमत सर्वात अगोदर लिहायची। म्हणजे कॉस 0 डिग्रीची किंमत 1 मिळाली। त्याच्यानंतर शेवटून दुसरी जी किंमत आहे ती इथून पहिल्या बाजूने दुसरी लिहायची। म्हणजे इथे 3/2 लिहिलं। त्यानंतर 45 डिग्री हे सेंटरला आहे। मग सेंटरची जी किंमत आहे ती सेंटरलाच येईल 1/2। हे जसंच्या तसं आलं। दुसरी किंमत इथे शेवटून दुसरी होईल 1/2 आणि हे जे 0 आहेत ते सर्वात शेवटी जातील। इथे 0 आलं। बघा आपण एक किंमत मिळवलेली, फक्त साइनच्या किमती मिळवलेल्या, त्यावरून कॉसच्या किमती आपण शोधल्या। त्यानंतर आपल्याला टॅनची किंमत शोधायची आहे। आता टॅन थीटाची किंमत कशी येते, तर टॅन थीटा म्हणजे साइन थीटा छेद कॉस थीटा। हे जेव्हा आपण करणार तेव्हा टॅन थीटाची किंमत मिळते। मग काय करायचं बघा, 0/1 कोणत्याही संख्येने 0 ला भाग दिला उत्तर 0 येतं। म्हणून इथे 0 उत्तर आलं। त्यानंतर पुढे 1/2 भागिले वर्गमुळात 3/2। दोघांचाही छेद समान आहे म्हणजे तो छेद निघून गेला। मग राहिलं काय, तर 1/√3 राहिले, ते इथे लिहिले। त्यानंतर पुढे इथे बघा समान अपूर्णांकाने समान अपूर्णांकाला आपण भाग देणार आहोत। तर जेव्हा समान पदाने किंवा समान संख्येने समान संख्येला भाग देतो तेव्हा त्याचं उत्तर 1 येतं। म्हणून इथे 1 लिहिलं। पुन्हा इथे काय करणार, तर ह्या दोन अपूर्णांकांचा भागाकार, दोघांचाही छेद समान आहे। मग छेद निघून गेला, राहिला काय, तर वर्गमुळात 3/1 आणि 1 जेव्हा छेद असतो तेव्हा तो नाही लिहिला तरी चालतो। त्यामुळे इथे उत्तर मिळालं वर्गमुळात 3। सर्वात शेवटी 1/0
तर शून्याने कोणत्याही संख्येला भाग दिला उत्तर आपण काढू शकत नाही, ते इन्फिनिट असतं, म्हणून आपण इथे लिहायचं नॉट डिफाईन. चला, आपण फक्त साईनच्या किमती शोधल्या होत्या, आता टॅन पर्यंतच्या किमती आपल्याला मिळाल्या. आता त्यानंतर कोसेक थीटाची आपल्याला किंमत शोधायची आहे. मग ही कशी किंमत शोधायची? तर कोसेक म्हणजे काय? तर कोसेक म्हणजे 1/sin थीटा. म्हणजे काय? तर साईनच्या ज्या किमती आहेत त्या आपण व्यस्त करून लिहायच्या, बरोबर. मग इथे काय होईल? तर इथे साईनची किंमत आहे 0, ती जर व्यस्त केली तर म्हणजे हा 0 छेदाच्या ठिकाणी येईल, आणि छेदाच्या ठिकाणी जेव्हा 0 येतो तेव्हा किंमत इन्फिनिटी असते, नॉट डिफाईन असते. इथे नॉट डिफाईन लिहिलं. त्यानंतर 1/2चा जर व्यस्त केला तर हा जो 2 आहे तो अंशाच्या ठिकाणी जाईल, म्हणजे इथे 2 आला, आणि छेदाच्या ठिकाणी 1 आला, तो नाही लिहिला तरी चालेल. त्यानंतर पुढे 1/2 आहे, तर हा जो वर्गमुळात 2 आहे तो अंशाच्या ठिकाणी जाईल म्हणून तो लिहिला, आणि छेद 1 आला म्हणून तो लिहिला नाही. त्यानंतर पुढे वर्गमुळात 3/2 ह्याला आपण व्यस्त करणार, म्हणजे याचा छेद 2 वर जाणार आणि त्याचा अंश वर्गमुळात 3 खाली येणार, त्यामुळे इथे उत्तर मिळालं 2/3. त्यानंतर इथे आहे 1, तर 1चा व्यस्त हा नेहमी 1च असतो. चला, इतकं झालं. आता पुढे काय करायचं? आपल्याला सेक थीटाची किंमत शोधायची आहे. तर सेक थीटाची किंमत शोधण्यासाठी काय करायचं? तर इथे तुम्ही कॉसचा व्यस्त लिहू शकता, किंवा ते करण्यापेक्षा आपण असं करू शकतो की कोसेकच्या ज्या किमती आहेत त्या कोसेकच्या किमती उलटसुलट लिहायच्या. म्हणजे कोसेकची पहिली किंमत शेवटी लिहायची आणि कोसेकची शेवटची किंमत सुरुवातीला लिहायची. ओके, तर इथे शेवटची किंमत आहे 1, तर ती इथे पहिल्या कॉलममध्ये लिहायची. शेवटून दुसरी किंमत जी आहे ती दुसऱ्या कॉलममध्ये लिहायची. तिसरा कॉलम जो सेंटरला आहे त्याची किंमत जशीच्या तशी येणार. इथून दुसरा जो कॉलम आहे त्याची किंमत शेवटून दुसऱ्यांदा जाणार, आणि पहिली जी किंमत आहे ती सर्वात शेवटी जाणार. इतकं झालं. बघा, आपण फक्त साईनच्या किमती शोधल्या होत्या, बाकी सर्व किमती आपण ट्रिकने शोधलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कॉट थीटाच्या किमती शोधायच्या आहेत. मग ह्या किमती कशा शोधणार? तर ह्या किमती असतात टॅनच्या व्यस्त, म्हणजे 1/tan थीटा या किमती आपण करायच्या. मग टॅनच्या किमती आपण तर शोधलेल्या आहेत, तर ह्या टॅनच्या किमती ज्या आहेत त्याचा व्यस्त करायच्या, किंवा एक आणखीन आयडिया आपण करू शकतो की ह्या टॅन थीटाच्या ज्या किमती आहेत त्यांना उलटसुलट करायचं. मग टॅन थीटाची जी सर्वात शेवटी किंमत आहे ती सर्वात पहिल्यांदा लिहायची. सर्वात शेवटी इथे नॉट डिफाईन आहे, मग सर्वात पहिल्यांदा इथे नॉट डिफाईन लिहायचं. त्यानंतर शेवटून दुसऱ्या कॉलममध्ये आहेत वर्गमुळात 3, इथे आपण दुसऱ्या कॉलममध्ये वर्गमुळात 3 लिहायचं. सेंटरला आहेत 1, तो 1 जसाच्या तसा आला. दुसऱ्या कॉलममध्ये जे 1/3 आहेत ते इथे शेवटून दुसऱ्या कॉलममध्ये जातील 1/3, आणि पहिल्या कॉलममध्ये इथे 0 आहे, सर्वात शेवटच्या कॉलममध्ये 0 जाईल. तर अशा पद्धतीने आपण या सर्व किमती मिळवलेल्या आहेत. मात्र या सर्व किमती मिळवताना आपण एक देखील किंमत पाठ केलेली नाही. आपण एक ट्रिक वापरली आणि या ट्रिकच्या आधारे सहजपणे या सर्व किमती मिळवलेल्या आहेत. तर अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा, आणि अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.